मॉर्निंग. म्हापसा रेजिडेन्सी हेच्या रिडेव्हलपमेंटाच्या फाउंडेशन स्टोनाच्या या कार्यक्रमाक आमच्या मध्ये आसात टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे, GTDC चेअरपर्सन बाब केदार नाईक, म्हापसाचे आमदार आणि उपसभापती जोशुआ, माजी आमदार बाब ग्लेन, डायरेक्टर GTDC केदार, समोर आशिल्ले सगळे माजी काउन्सिलर्स, म्हापशाकार म्हणजे भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयली म्हापशाकारा खातीर ही खोशेची गजाल आसा. हार्ट ऑफ द सिटी इतलो बरो आनी व्हडलो सुशोभीत असो प्रोजेक्ट जाता ताच्या खातीर तुमकां खूब खूब शुभेच्छा. नेटान सगळ्या जाणांनी ताळयो वाजयच्यो. आमी पळयता की ऑलमोस्ट 60 कोटी रुपया खर्च करून ह्या म्हापसा रेसिडेन्सीचे आमी रिडेव्हलपमेंट करता. जो प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट 40 वर्सांच्या पयलीं हो प्रोजेक्ट बांदलेलो. गेली 30 वर्सां म्हणजे रेजिडेन्सी म्हणून ह्या प्रोजेक्टाचो उपयोग करता. म्हणजे आमी पळयता की म्हापशांनी येवपी सामान्य ट्युरिस्ट, एफोर्डेबल ट्युरिस्ट जेका आमी म्हणटा, तो पटकन बस स्टँडार देवलो काय म्हापसा रेजिडेन्सीन येतालो, एक दीस रावलो, फ्रेश जालो आपल्या कामाच्या निमित्तांत. विशेष करून म्हापसा इज एन कमर्शियल टावन असल्या कारणान बारीक सारीक कामाच्या निमित्तांत हांगा येता, आपलें काम केलें, सांजचें परत पॅकींग केलो काय परत मुंबयचे बशीर बसलो काय परत गेलो. ही टोटली हांगासल्या टोटल येवपी ट्युरिस्ट हांचो एक मायंडसेट आशिल्लो. आमी पळयता की बऱ्याच जाणांची लग्नां ह्या म्हापसा रेजिडेन्सीच्या हॉलांत जाल्या आसतली. खूब मोठ्या प्रमाणांत लोकांच्यो यादी तश्यो म्हापसा रेजिडेन्सी कडेन कनेक्टेड आसा. म्हणजे खूब जाण सांगता आसतना आपलें लग्न हांगा जाल्लें हें मोठ्या उमेदीत सांगता. खरें म्हणजे प्रोजेक्ट डेमोलिश करता आसतना आमकांय वायट दिसता, बट नवीन प्रोजेक्ट जर जावपाक जाय आसत जाल्यार तो डेमोलिश केल्या शिवाय जायना, नवीन प्रोजेक्ट बांदल्या शिवाय जायना. म्हणून आमी सगळी कडलें इन्फ्रास्ट्रक्चर हें अपग्रेड करपाक घेतलां. आनी जसजशें आमी नवीन ट्युरिस्ट हाजे जेन्ना वेलकम करता ताच्या खातीर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करप ही काळाची गरज आसता. आनी म्हणूनच आमी हें सगळें करता आसतना म्हणजे स्पेशली म्हणजे 300 हॉल जो आहा पळय न्ही तो भितर मेंटेन करपा खातीर आमी विसरूंक ना. इन फ्युचर अशाच पद्दतीचो बरो हॉल हो परत एकदां म्हापशाकारा खातीर मेळटलो. आयदर लग्न आसतलें किंवा बर्थडे आसतलो, हेंय म्हापशाकारांक लावपा खातीर हो हॉलाचें प्रोविजन हितूर दवरलां. इट इज नॉट जस्ट म्हणजे कोण तरी ट्युरिस्ट येतलो तांकां रावपा खातीर आमी फक्त हॉटेल बांदता ना, आमी म्हापशाकारा खातीरूय बी हॉल जो आहा हो स्पेशली म्हापशाकारा खातीर बांदता. ही गजाल पयली लक्षांत घेवची. ना जाल्यार बरेच जाण हेजो वेगवेगळो विपर्यास सदोदीत काडीत आसता. आमी म्हापसा सिटीत म्हणजे ट्युरिजमाचें इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता आसतना आमी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता, बट होल एज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द म्हापसा रेजिडन्स. आमचें शहर कितलें निवळ दवरचें, नितळ दवरचें ही आमचीय सगळ्यांची जबाबदारी आसा. आमी आयदर रोड इन्फ्रास्ट्रक्चर आसतलो, परत इलेक्ट्रिसिटी आसतलें किंवा बाकीचे सगळे सिवीक नेटवर्क आसतलें, हें सातत्यात करीत आसा. हें आजुनूय अपग्रेड करीत आसा. जितके बरें इन्फ्रास्ट्रक्चर आसतलें तितके क्वॉलिटी ट्युरिस्ट वो सिटीत येतलो, गोंयांत येतलो. आनी तो येवपा खातीर आमी हें अपग्रेड करता पळय न्ही तें मेंटेन दवरप हें तितकें गरजेचें आसा. म्हाका दिसता म्हापसा हाजी डेव्हलपमेंट जावपा खातीर सरकारान आपले डिफरंट प्लॅन रेडी केल्या. बाब जोशुआ हाज्या लिडरशिपीच्या सकयल वेगवेगळे प्लॅन्स हे म्हापसा खातीर ऑलरेडी म्हणजे ते काही कामां सुरू आसात, काही कामां ऑलरेडी म्हणजे थोड्या दिसाच्या भितर सुरवात जातली हाजी म्हाका खात्री आसा. आनी ती बी जाता तितके बेगीन जी आसा पळय न्हू हे आमी कंप्लीटूय करतले. ओके, हे आमी हे सगळें सांगता आसतना म्हणजे म्हापसा सिटीचेर विशेष करून दीस इज एन कमर्शियल हब ऑफ द गोवा म्हणपाक काय हरकत ना. आनी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट लागीं आसल्या कारणान हाजी डेव्हलपमेंट आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात जावपाक जाय. आनी ताका लागता तो इन्फ्रास्ट्रक्चर हो सरकार सातत्यात डेव्हलप करतले हाजी हांव तुमकां खात्री दिता. आज ट्युरिजम हें बदलत आसा. बदलत आसतना वीच इज द हिंटरलँड ट्युरिजम, वीच इज द वेलनेस ट्युरिजम, स्पोर्ट्स ट्युरिजम, अशा पद्दतीचे वेगवेगळे ट्युरिजम आज गोंयानूय बी तितक्याच मोठ्या प्रमाणात वेलनेस, स्पोर्ट्स, हिंटरलँड ट्युरिजम प्रमोट करपा खातीर सातत्यात आमी इनिशिएटिव्ज वेगवेगळे आमचे ट्युरिजम डिपार्टमेंट घेता. आनी त्याच खातीर म्हणजे प्रायवेट लोकांनी ह्या सॅक्टरांत इन्वेस्ट करप गरजेचें आसा.
मागीर तें वेलनेस आसतलें, स्पिरिच्युअल आसतलें आनी हातूंतल्यानूच आमी म्हणटा की नवीन एंटरप्रिनर्स हे तयार जावपाक शकता. त्या खातीर हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की आमी एक स्टेप फुडें येवचें आनी अशा पद्दतीच्या टुरिजम सॅक्टरांतल्या बिझनसांत आमी फुडें येवचें. आमकां जाय तो स्किलिंग मॅन पावर्स, आमकां जाय तो बाकीचो सपोर्ट हो सरकार हो आपल्या परीत आमी तयार करीत आसा. सरकाराचें काम इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करप, सरकाराचें काम म्हणजे बाकीच्या बिझनसाक सपोर्ट करप, तें काम हें आमी सातत्यात करीत आसा. म्हाका खात्री आसा की अशाच पद्दतीचे म्हणजे रुटीन आमी वेगवेगळे प्रोजेक्ट सद्याच्या गोंयांत सुरू केल्या. जायती दोनापावल जेटी आसतली, फोर्ट आग्वाद आसतलो, मयम लेक आसतलें, साखळेचो फोर्ट रिस्टोरेशन आसतलो, होम स्टे पॉलिसीच्या अंतर्गत ब्रेड अँड बटर पॉलिसी आसतली, कॅरावान टुरिजम आसतलें, स्टेट शेक पॉलिसी आसतली, हाल्लीच आमी सुरू केल्लें शेकॅथॉन आसतलें, 24/7 आसलेली टुरिस्ट हेल्पलायन आसतली वीज जी टुरिस्टां खातीर सातत्यात सपोर्ट घेता. ग्लोबल टुरिस्टांक एट्रॅक्ट करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीत तेंय सरकाराचें काम सुरू आसा आनी म्हणून तर आमी त्या खातीर बरेच जाण जो प्रचार करता की गोंयांतलो टुरिजम डिक्लायन जाला म्हणून, हांव मुद्दामून सांगपाक सोदता की गोंयांतलो टुरिजम डिक्लायन जावंक ना. ड्यू टू द जिओ पॉलिटिकल सिच्युएशन एट प्रेझेंट फॉरेन टुरिस्ट काही काळा खातीर कमी जाला आसतलो, बट इंडियन टुरिस्ट खूब मोठ्या प्रमाणात हो गोंयांत आजुनूय येता आनी आमी अतिथी देवो भव, मागीर ते सगळे स्टेक होल्डर्स आसूनी, स्मॉल हॉटेलियर्स आसूनी, टॅक्सी ओनर आसूनी किंवा द गोवन आसूनी, आमी पळोवपाक जाय की येता तो टुरिस्ट जो आसा वो आमच्या खातीर अतिथी देवो भव ह्या तत्वाचेर आमी तेजें स्वागत करप हें गरजेचें आसता. आनी म्हणून तर आमकां ह्या सगळ्या हाजेर आमकां लक्ष दवरपा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर डे बाय डे आमी वाडयत आसा आनी ताकाच लागून हाल्लीच म्हणजे पटवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल अवॉर्ड 2026 IIT बर्लिन किंवा टुरिजम म्हणजे ह्या फावटीचो इनोव्हेशन अवॉर्ड हो आमच्या टुरिजम डिपार्टमेंटाक फावो जाला. त्या खातीर हांव टुरिजम मिनिस्टर आनी तेजे एंटायर टीम अलॉंग वीथ द GTDC हांचेंय बी खूब खूब अभिनंदन करता की अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता आसतना वेगवेगळे अवॉर्ड आमकां फावो जाला. हाल्लीच म्हणजे 2 दिसाच्या पयलीं भारत सरकारचे आमचे टुरिजम मिनिस्टर बाब शेखावत बाकीच्या सगळ्या स्टेटीचे वेगवेगळे टुरिजम मिनिस्टर्स आनी सेक्रेटरीज तांचो कॉन्फरन्स तांच्यांनी स्पेशली गोंयांत ऑर्गनायज केल्लो. कित्याक तर गोंय हे टुरिजम डेस्टिनेशन म्हणून जाता तितकें फुडें येता, लोकांक गोंयांत येवपा खातीर आवडटा आनी म्हणून तर आमी अशा पद्दतीन म्हणजे प्रत्येक टुरिस्टाक वेलकम करपा खातीर वेगवेगळ्यो इनिशिएटिव्स घेवप ह्यो गरजेच्यो आसा. हांव परत एकदां म्हणजे आमचे GTDC इन अवर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपी बॉडी जी आसा बाब केदार नायक हाच्या लिडरशिपीच्या सकयल GTDC बी खूब बऱ्या पद्दतीचें काम करता. वो प्रोजेक्ट जाता तितको बेगीन 2 साल के अंदर क्या 1 साल के अंदर मॅक्झिमम विदिन 2 years हो प्रोजेक्ट कंप्लीट जातलो आनी ताजें लोकार्पण करपा खातीर परत आमी सगळे जाण हांगासर येतले हाजो हांव विश्वास दवरतां. आनी परत हांव म्हणजे रिगार्डींग द एजन्सी हांकांय सांगपाक सोदता की स्पीड अप करून प्रोजेक्ट विदीन द 2 years तांच्यांनी हो प्रोजेक्ट कंप्लीट करचो. आमी दिल्लें हें म्हापशाकारा खातीर उतर आसा इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.